लॉलीपॉप खूप छान कुरकुरीत झालेले आहे। चवीला पण हे लॉलीपॉप खूप छान लागतात। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चायनीजच्या गाडीवर मिळतात तसेच मस्त कुरकुरीत लॉलीपॉप कसे करायचे ते पाहणार आहोत। हे लॉलीपॉपची रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। तुम्ही एकदा तरी हे लॉलीपॉप घरी बनवले ना तर 100% खात्री देऊन सांगते की बाहेरचे लॉलीपॉप खाणं विसरून जाल। चवीला हे लॉलीपॉप खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। या लॉलीपॉपची रेसिपी बऱ्याच वेळा ट्राय केल्यानंतर एकदम परफेक्ट जमलेली आहे। त्यानंतरच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। हे लॉलीपॉप घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनलेले आहे। बाहेरचे कोणतेही मसाले वापरलेले नाही। तुम्ही ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर वेळ न घालवता हे कुरकुरीत लॉलीपॉप कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी 1 किलो लॉलीपॉप घेतलेले आहे। हे लॉलीपॉप बघा चिकनवाल्याकडनं ना व्यवस्थित असे करून दिलेले आहे चांगले त्यांनी। 2 अंडी, आलं लसूण पेस्ट, लाल चटणी, कॉर्नफ्लॉवर, मैदा, काळी मिरपूड, व्हिनेगर, मीठ, रेड फूड कलर आहे। ही चटणी वापरून आपण बरेचसे चायनीजचे पदार्थ बनवू शकतो। बाहेरचे गाडीवाले पण ही चटणी वापरून चायनीजचे बरेचसे पदार्थ बनवतात, जसे शेजवान राईस, शेजवान नूडल्स, ट्रिपल फ्राइड राईस, चिकन चिली, चिकन लॉलीपॉप यासारखे अनेक चायनीजचे पदार्थ यापासून खूप छान बनतात। या लाल चटणीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा। याची रेसिपी पण मी नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर। हे लॉलीपॉप आहे ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि चाळणीमध्ये ना पाणी नितळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये ना आपल्याला पाणी नको आहे। एका भांड्यामध्ये लॉलीपॉप काढून घेते। यामध्ये मी आता 2 अंडी ना फोडून घालते। 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1-2 चमचे ही लाल चटणी, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, रेड फूड कलर, व्हिनेगर, चवीपुरतं थोडं मीठ, 1-2 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर। मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। मैद्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा थोडं कॉर्नफ्लॉवर जास्त घातलं ना तर मस्त आपले लॉलीपॉप ना कुरकुरीत बनतात। हे सर्व मिश्रण आहे ना एकजीव करून घेऊया आपण। यामध्ये तुम्ही अजिनोमोटो पण घालू शकतात, पण अजिनोमोटो आपल्या आरोग्याला चांगला नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही घालत। अजिनोमोटोमुळे आपले हाडं ठिसूळ बनतात, त्यामुळे मी नाही घालत। तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही याच वेळेत अजिनोमोटो 1 अर्धा चमचा घालू शकता। आणि फूड कलर पण ऑप्शनल आहे। तुमच्याकडे जर फूड कलर नसेल ना तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। फूड कलरमुळे चवीमध्ये काही असा फरक पडत नाही। फूड कलर नाही घातला तरी लॉलीपॉप मस्तच बनतात। हे बाहेरचे गाडीवाले घालतात ना म्हणून मी फूड कलर थोडासा घातलेला आहे आणि दिसायला जरा लाल चांगले वाटतात मुलांना, जरा लाल लॉलीपॉप दिसले तर। सर्व मसाले आहे ना लॉलीपॉपला व्यवस्थित चोळून घेतलेले आहे मी। त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण असं घेतलेलं आहे मी की 2 चमचे मैदा घेतला आहे आणि 5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। मैदा कमी घ्या, कॉर्नफ्लॉवर थोडं जास्त, त्याच्यामुळेच आपले कुरकुरीत छान बनतील लॉलीपॉप। आणि हे लॉलीपॉप बनवायला किती सोपे आहे बघा, काहीच मसाले जास्त घातलेले नाहीये याच्यामध्ये, अगदी बेसिकच मसाले आहेत। तर चवीला खूप छान लागतात। बाहेर असे लॉलीपॉप आपण घ्यायला गेलो ना तर खूप महाग मिळतात। आय थिंक 140 का 160 रुपयाला 8च मिळतात लॉलीपॉप। मसाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे। या मिश्रणाला ना अर्धा ते 1 तास ना आता मॅरिनेट करून घेऊया। तुमच्याकडे जर पाहुणे येत असेल आणि तुम्हाला असे लॉलीपॉप बनवायचे असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी असा मसाला लावून ना हे लॉलीपॉप फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल। खूप छान चव जास्त वाढते। तसं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट केले ना तर ह्या लॉलीपॉपची चव जास्त वाढते। 1 तासभर ना मी हे मॅरिनेट करून घेणार। तुमच्याकडे जर अशी लाल चटणी नसेल ना तर या लाल चटणीच्या ऐवजी यामध्ये तुम्ही शेजवान चटणी घातली ना तरी चालेल, त्याच्याने पण ना हे लॉलीपॉप खूप छान लागतं। हे लॉलीपॉप आहे ना 1 तासभर मी मॅरिनेट करायला ठेवते। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। 1 तास झालेला आहे। लॉलीपॉप मस्त आपले मॅरिनेट झालेले आहेत। आता आपण याला तळून घेऊ। हे लॉलीपॉप आहे ना या बॅटरमध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्या आणि मग असे तेलात सोडा।
लॉलीपॉप सुरुवातीला फुल गॅसवर टाका, नंतर मग मीडियम गॅस करा. 1 मिनिट झालेला आहे बघा. आपण आता लॉलीपॉप पलटून घेऊया. लॉलीपॉप आहे ना, तुम्ही नेहमी मीडियम गॅसवरच तळा. फुल गॅसवर तळलं ना तर वरचं लगेच करपेल आणि आतनं चिकन आपलं कच्चं राहील. आणि बारीक गॅसवर तळलं ना तर फार तेलकट बनतात लॉलीपॉप. 7 ते 8 मिनिट लागतील आपल्याला हे लॉलीपॉप तळायला. हे लॉलीपॉप मीडियम गॅसवरच तुम्ही दोन्ही साईडनी छान मस्त क्रिस्पी तळून घ्या. हे लॉलीपॉप मस्त क्रिस्पी तळून झालेले आहे बघा. हे मीडियम गॅसवरच लॉलीपॉप तळलेले आहे. शेवटचे ना एक अर्धा मिनिट तुम्ही फुल गॅसवर लॉलीपॉप तळा, म्हणजे वरचं कव्हर आहे ना छान क्रिस्पी होईल. पूर्ण लॉलीपॉप आपण मीडियम गॅसवरच तळलेले आहे. लॉलीपॉप बनवणं केवढं सोपं आहे बघा. अगदी बेसिक साहित्यांपासूनच बनलेलं आहे. काहीच आपण बाहेरचं महागडं साहित्य नाही वापरलेलं आहे. दुसरा पण घाना आपला तळून झालेला आहे बघा. या लॉलीपॉपची रेसिपी भरपूर वेळा ट्राय केल्यावर आता एकदम परफेक्ट जमायला लागली. अगदी रेस्टॉरंट स्टाईल लॉलीपॉप तयार झालेले आहे बघा. वरनं अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहे लॉलीपॉप. तुम्ही पण एकदा तरी या पद्धतीने लॉलीपॉप नक्की करून बघा. खूप सोपे आहे करायला आणि स्वस्तात पण खूप पडतात लॉलीपॉप. असे घरी केले ना आपण खूप स्वस्त पडतात बाहेरच्या पेक्षा. हा पण घाना आपला पूर्ण तळून झालेला आहे. पद्धतीने बाकीचे सर्व तळून घ्या. हे लॉलीपॉप शेजवान चटणी बरोबर खूप छान लागतात. या शेजवान चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे बघा मस्त कुरकुरीत लॉलीपॉप तयार झालेले आहे. हे लॉलीपॉप घरी बनवले तर फारच स्वस्त पडतात. बाहेर याची प्लेट 140 ते 160 रुपयाला आहे आणि आपण कच्चे लॉलीपॉप विकत घेतले तर हे 250 रुपये किलोच मिळतात. त्यामध्ये जवळजवळ 24 ते 25 पीस येतात. हे लॉलीपॉप बनवायला फार मसाले लागत नाही. तुम्ही रेसिपीमध्ये पाहिलंच असेल. घरचे बेसिक मसालेच वापरलेले आहे आणि घरी बनवले तर घरच्या चांगल्या तेलात तळलेले असतात. त्यामुळे ते आरोग्यालाही चांगले आहे. उरलेले तेल फेकून न देता तुम्ही त्यामध्ये चायनीजचे पदार्थ बनवू शकतात. त्या तेलामध्ये चिकनचा अर्क असल्यामुळे ते पदार्थ चवीला खूप छान लागतात. तुम्ही या तेलामध्ये फ्राईड राईस, ट्रिपल फ्राईड राईस, शेजवान नूडल्स बनवू शकतात. तुम्ही पाहिलंच असेल बाहेरचे गाडीवालेही असेच करतात. सर्वात आधी ते लॉलीपॉप चिकनचे पीसेस तळून ठेवतात. त्यानंतर त्याच तेलामध्ये सर्व पदार्थ बनवतात. त्यामुळेच त्यांचे पदार्थ आपल्याला खूप आवडतात. तुम्ही हे लॉलीपॉप एकदा तरी घरी नक्की करून पहा. तुमच्या घरातल्यांना खूप आवडेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.